नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या मान न मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे सुरमा भोपालीचा नातलग. ऐकूयात. ऑफिसच्या कामासाठी भोपाळला गेलो होतो. 2-3 दिवसात काम संपलं. मुंबई गाठण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलो तेव्हा कळालं की मुंबईला जाणारी गाडी 5 तास उशिरा येणार आहे. वेळ घालवण्यासाठी एखादा ओळखीचा माणूस भोपाळमध्ये असता तर बरं झालं असतं. आपले मराठी साहित्यिक देशात परदेशात अनोळखी मुलखात जातात तेव्हा टेलिफोन डिरेक्टरीतनं मराठी नावांचा शोध घेतात, एक आकर्षक नाव निवडतात, फोनवरनं संपर्क साधतात. पलीकडनं बायकी मंजूळ आवाजात विचारणं होते, अय्या तुम्ही होय, तुम्ही तर माझे आवडते लेखक, मी तुमची सगळी पुस्तकं पुन्हा 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 वाचली आहेत. तुमचा विश्वास नाही बसणार, पण या क्षणी सुद्धा ना तुमच्याच एका पुस्तकाचं पारायण करत होते. तुम्ही या ना, अवश्य या तुम्ही. अहो, आमच्या घराचं दार तुमच्यासाठी सदैव उघडच होतं, आहे आणि राहील सुद्धा. आणि चक्क ताना वगैरे मारून गायला लागते, मेरा घर तुम्हारे लिए ही खुला रहेगा, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. मेरा घर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. आणि मग मराठी साहित्यिक टॅक्सी पकडून तिच्या घरी जातो, उत्तम पाहुणचार जोडतो, देण्यात आलेली भेटवस्तू सांभाळून भारतात घेऊन येतो. आल्या आल्या वर्तमानपत्रातनं लेखमाला हाणतो. कुणी कुणी काय काय दिलं त्याचं सविस्तर वर्णन करतो. पण मी काही साहित्यिक वगैरे नसल्यामुळे असलं काही सर्वांगाला गुदगुल्या करणारे अनुभव भोपाळमध्ये घेणं शक्यच नव्हतं. पण तरी देखील भोपाळमधल्या मराठी माणसाच्या शोधात मी निघालो. स्टेशनपासून 15-20 मिनटं चाललो असेल नसेल. एवढ्यात वाटेतल्या एका घराकडे लक्ष गेलं. गुणवंत जोशी BA ऑनर्स अशी दारावरची पाटी वाचली. दारात उभारून डोकून बघितलं. दर्शनी खोलीत टेबलाच्या मागच्या खुर्चीवर एक 60च्या वयाचे गृहस्थ बसले होते. तळहातावर हनवटी ठेवून आणि डोळे मिटून डुलक्या देत होते. दारावरची कडी वाजवून त्यांचं लक्ष माझ्याकडे वेधून घेतलं आणि म्हणालो, आत येऊ का? या या या. डोळे उघडून माझ्याकडे किंचित हसून बघत त्यांनी मला आत बोलवलं. मी आत जाताच ते म्हणाले, तुम्ही आला, उत्तम झालेलं आहे. घरातली मंडळी लग्नाला गेली आहे, एकटाच आहे. बसा बसा बसा. कुठून आलात? नाव काय तुमचं? काम काय काढलंय? मी त्यांना नमस्कार केला, नाव सांगितलं. त्यांच्याकडे मी कशा करता डोकावलो तेही सांगून टाकलं. त्यावर ते म्हणाले, छान केलं तो, छान केलं. माझं नाव तुम्ही दारावरच्या पाटीवर वाचलं तेच, गुणवंत जोशी BA सुरू ऑनर्स पूर्ण. सगळे मला काका म्हणतात बरं का, तुम्हीही म्हणायला हरकत नाही. असं तर तुम्ही मुंबईहून आलात? कशी आहे सध्या मुंबई, कशी आहे? बरी आहे. मुंबईची धावपळ, घाईगर्दी, गडबड तशीच आहे का? तुम्ही आला होतात का मुंबईला? 4-2 वर्ष झाली असतील. आलो होतो मुंबईला. ते मुंबईजवळ कुठलंसं गाव आहे बघा, म्हणजे ती मुंबईची हद्द संपते ना तिथे. ते वेड्याचं हॉस्पिटल आहे बघा तिथे. काय नाव बुवा त्या गावाचं? मी चटकन म्हणालो, ठाणं. ठाण्याबद्दल म्हणताय का तुम्ही? बस 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 ठाणंच ते. तर त्या ठाण्यात मी आलो होतो आणि मी चक्क हरवलो म्हणजे काय, जत्रेत लहान मुलं हरवतात ना तसा हरवलो बरं का. आणि त्यावेळी माझं वय होतं फक्त 60 वर्ष. असं मी का कोणास ठाऊक पण आश्चर्योद्गार काढला. मग सांगतोय काय, बापरे बापरे बापरे, माझा हात बघा बघा बघा, हात बघा. मी काकांच्या हाताच्या दिशेनं पाहिलं. काय पाहिलं? हात पाहिला ना. नाही तसं नाही. मी बापरे असं म्हणालो ना तेव्हा हातावर काटा उभा राहिला होता. तो पाहिलात का नाही तुम्ही? तर असा भयानक अनुभव हो. आठवण काढली तरी अंगावर काटा उभा राहतो बरं. नाही पण तुम्ही हरवलात म्हणजे नेमकं काय झालं? मी चिंतेच्या सुरात विचारलं.
सांगतो ना, सांगतो. पण मी कसा हरवलो ते सांगण्याच्या आधी माझी ट्रंक कशी हरवली ते सांगतो. हरवली म्हणजे काय, ती तशी नंतर सापडली बरं का, पण सुरुवातीला ती हरवली. सगळं सविस्तर सांगतो. तर झालं असं बरं का. माझा मित्र उपाध्ये मुंबईला राहतो. मुंबईला म्हणजे त्या तुमच्या ठाण्यात हो, ठाण्यात. तसा तो आधी मुंबईला दादरला राहायचा बरं का, पण जागांचे वाढते भाव बघून त्याने आपली जागा विकून टाकली आणि तो ठाण्यामध्ये राहायला आला. तर त्याच्या नातवाची होती मुंज. हां, सगळ्यांना सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी दादरला हॉल घेतला होता. मला आमंत्रण दिलं होतं. मुंजीच्या दिवशी मी मुंबईत येणार होतो, त्यामुळे आधी ठाण्याला त्याच्या घरी वगैरे न जाता दादर स्टेशनवर उतरायचं असं त्यांनी मला कळवलं. स्टेशनवर मला घ्यायला येणार होता तो. मग त्याच्याबरोबर मी परस्पर हॉलवर जायचं ठरलं. तिथे आंघोळीची वगैरे व्यवस्था होणार होती. मुंजी आटोपल्यावर मग त्याच्याबरोबर तो मला ठाण्याला घेऊन जाणार होता. हां, तर काय झालं, आधी ठरल्याप्रमाणे मी भोपाळहून निघालो. दादर स्टेशनवर उतरलो. माझ्याजवळ सामान म्हणजे काय, तर माझी एक ट्रंक, माझे 2 वेळेचे कपडे, थोडे पैसे मी ट्रंकमध्ये ठेवलेले होते. तर दादर स्टेशनवर उतरलो ना, तर ट्रंक पायाजवळ ठेवून मान वर करून हा आपला उपाध्ये कुठे दिसतोय का बघायला लागलो. तर गर्दीत मला उपाध्ये कुठे दिसे ना. तेवढ्यात ना मळकट्ट कपडे घातलेला एक 20-22 वर्षाचा पोऱ्या माझ्याजवळ आला. मला म्हणाला टॅक्सी पकडून देतो. आणि अहो मी त्याला नको म्हणायच्या त्याने माझी ट्रंक उचलली, डोक्यावर ठेवली आणि पळत सुटला. मी अरे 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 असं म्हणेपर्यंत पार दिसेन असं झाला की होतो. आता त्याच्या मागे धावायचं का उपाध्येची वाट बघायची मला काही कळे ना. तेवढ्यात दुरून उपाध्ये येत असताना दिसला बरं का. मी त्याला मोठ्यांना हाक मारली. आजूबाजूची माणसं दचकली. पण उपाध्ये आला माझ्याजवळ. मला विचारलं कसं काय झाला प्रवास. मी म्हटलं प्रवास झाला चांगला, पण प्रवास संपला तेव्हा अनुभव वाईट आला. माझी ट्रंक घेऊन एक जण आत्ता पळाला, त्याला आधी गाठलं पाहिजे. उपाध्ये म्हटला ट्रंक घेऊन पळाला, पण त्याला पळू कसं दिलं तू. तो म्हटला अरे तो भलत्या घाईत होता, टॅक्सी पकडून देतो म्हणाला मला तो. उपाध्याने विचारलं, म्हटलं ट्रंकेत काय होतं. मी म्हटलं काय नाही रे, कपड्याचे 2 जोड होते, थोडेसे पैसे होते. उपाध्ये म्हणला म्हणजे विशेष काय नाही आहे, जाऊ दे मी करीन तुझी सगळी व्यवस्था. म्हटला चल, म्हटलं आता आपण लगेच निघू कारण मुंजीचा मुहूर्त जवळ आलाय. मग आलो आम्ही स्टेशनच्या बाहेर. जवळ असलेल्या टॅक्सीत पाय ठेवणार एवढ्यात माझ्या सादरेची बाही कुणीतरी खेचली. मी चमकलो, मागे वळून बघितलं. अहो तो मागाचा ट्रंक घेऊन पळालेला छोकरा. मी त्याला खडसावण्याच्या त्यांनीच मला खडसावलं. म्हणला क्या काका कितनी देर कर दी, मेरे तो 10 गिराईक चले गए, निकालो 3 रुपये. आणि मला घेऊन तो एका टॅक्सीकडे गेला. टॅक्सीत त्यांनी माझी ट्रंक ठेवलेली होती. हां, उपाध्ये मला म्हणाला फार लकी दिसतोयस बरं का तू, सहसा असा अनुभव कोणाला येत नाही. मला वाटलं तुझी ट्रंक घेऊन तो मुलगा पळूनच गेला. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या त्या रंग उडालेल्या ट्रंककडे बघितलं आणि तोंड वाकडं करत म्हणाला ही ट्रंक होय तरीच. आता त्याच्या उद्गाराचा अर्थ माझ्या टाळक्यात शिरेपर्यंत टॅक्सी झाली सुरू. आम्ही पोचलो हॉलमध्ये. उपाध्याच्या नातवाची मुंजी झाली, मुंजीचं जेवण उरकलं, जमलेल्यांची पांगापांग झाली. उपाध्ये म्हणाला तुझी ट्रंक आमच्या सामानात ठेवलेली आहे, आता आपण ठाण्याला घरी जाऊ, निवांत गप्पा मारत बसू कसं. मग लोकल गाडीनं आम्ही पोचलो ठाण्याला. रिक्षा पकडून उपाध्येकडची मंडळी घराच्या दिशेनं निघाली. एवढ्यात कसली तरी आठवण झाल्यासारखी उपाध्ये म्हणाला मी तुझ्यासाठी एक रिक्षा पकडून देतो, मला इकडे थोडंसं महत्त्वाचं जरा काम आहे, मी रिक्षावाल्याला पत्ता सांगतो, तो अचूक माझ्या घरी पोहोचशील, काळजी करू नको. त्याने आजूबाजूला बघितलं, एक रिक्षावाला आमच्यासमोर येऊन थाडकला. मी आत चढलो आणि रिक्षा निघाली की. उपाध्येने त्याला त्याच्या घराचा पत्ता सांगायच्या आधी रिक्षा निघाली, भरधाव वेगात निघाली. मी अरे अरे थांब 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 ओरडतच होतो, पण माझं ते भेंबीच्या देठापासून ओरडणं त्या रिक्षावाल्याच्या कानावर सुद्धा गेलेलं नसावं. त्या रिक्षात रेकॉर्डर चालू होता, कुठल्या तरी कर्कश गाणं वाजत होतं. रिक्षावाला शिट्ट्या वाजवत होता. 2 वेळा हाका मारून सुद्धा त्याचं लक्ष जाईना. तेव्हा मी माझा हात ठेवला त्याच्या खांद्यावर. त्याचा खांदा हलवला गाता 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 गाता. तेव्हा कुठे त्याच्या रिक्षाचा वेग थोडा कमी झाला. त्याने मागे वळून पाहिल्यागत केलं आणि मला म्हटला
काय झाले? मी म्हटलं भल्या गृहस्था, तू मला कुठे नेतोयस? आता ते तुम्ही मला कुठं सांगितलंय, कुठं नेऊ सांगा की. रिक्षाचा वेग आधीच वाढवला बरं का त्यांनी. मी म्हटलं अरे काय सांगू बाबा काप्पा, मला कुठे पत्ता ठाऊक आहे तुला सांगायला? म्हणजे तुम्हाला पत्ता ठाऊक नाही वे? आता पत्ता ते माझ्या शेजारी उभे असलेले ग्रहस्थ सांगणार होते, पण त्यांनी पत्ता सांगायच्या आधी तुझी रिक्षा निघाली की. ना कसे मी एकदा रिक्षा थांबवली ना का पुन्हा सुरू होणं लय कठीण आहे. त्यामुळे मी रिक्षा आहे ना तशी थांबवतच नाही ना. त्यांनी खुलासा केला रिक्षावाल्याने. मी म्हटलं पण तसं असेल तर मग मी उतरणार कसा? नाही तशी थांबवलो रिक्षा मी, पण तुम्हाला आहे ना पट्ट्यादिशी उतरायला लागेल. बोला कुठं उभी करू रिक्षा? आता ते मला कुठे ठाऊक काय? नाही नाही आदमाशे काहीतरी पत्ता ठाऊक असेल ना. मला काय ठाऊक नाही रे बाबा, मी इथे नौका माणूस आहे. आयुष्यात पहिल्यांदा आलोय तुझ्या ठाण्यामध्ये आणि पुन्हा यायची इच्छा सुद्धा नाही आहे. कशाला एवढं वैतागतंय काका? मी आहे ना, मी असेपर्यंत घाबरायचं कारण नाही. कारण नाही. आता एक सांगा, तुमच्याबरोबर जे ग्रस्त होते का नाही त्यांचं नाव काय, ते काम करतात कुठं, ते राहतात कुठं? हां 1 मिनिटात पोचत हो तुम्हाला. हे बघ त्याचं नाव उपाध्ये, पेन्शनर माणूस आहे. तो राहतो कुठे ते मात्र मला काय माहिती नाही आहे. ते तो तुला सांगणार होता, पण त्याआधी तुझी रिक्षा निघाली. नाही अंदाजे काहीतरी पत्ता सांगता येईल का बघा ना. म्हणजे जवळपास एखादं थिएटर, एखादं हॉस्पिटल, एखादी शाळा अशी काय खूण आठवत असेल तर सांगा. अरे बाबा मी पहिल्यांदा येतोय रे इथे, मला कसलीच माहिती नाही रे. मग त्यांच्यापैकी कोणीतरी एखाद्या कसला तरी व्यवसाय करत असेल ते ठाऊक आहे का तुम्हाला? तेवढं सांगितलं तरी भाष आहे. स्वतःवरनं स्वर्ग गाठणारा माणूस आहे आपण. असशील हो असशील. मला वाटतं त्याचा मुलगा कुठल्या तरी बँकेत आहे ना. बाद काका तुमचं काम झालं म्हणून समजो, पण बँकेचं नाव माहिती नाही रे. ठीक आहे ना, ठीक आहे. मला सांगा बँक सरकारी आहे का कॉपरेटिव्ह बँक आहे तेवढं सांगा. ते नाही सांगता येणार. हरकत नाही. आपण तो एका बँकेत एवढं नक्की असेल ना तर मी असं करतो, जवळ एका बँकेची हाऊसिंग कॉलनी आहे, तिथं आपण चौकशी करू. कसं? आता तू म्हणतोयस तर तसं करण्या वाचून काही गत्यंतरच नाही ना. ने बाबा कुठे नेतोयस तिकडे. आणि तुम्हाला सांगतो 2 मिनिटात रिक्षा एका हाऊसिंग सोसायटीच्या समोर उभी राहिली. कर्मधर्म संयोगानं सभ्य चेहऱ्याचा एक ग्रहस्थ आतल्या कंपाऊंडमधनं बाहेर येत होता. त्याचं लक्ष आमच्याकडे वेधत रिक्षावाल्याने विचारलं. म्हणला साहेब या साहेबांना त्यांच्या दोस्ताच्या घरी जायचे पण पत्ता माहिती नाही, जरा मदत करा. कुणाकडे जायचंय तुम्हाला? हे उपाध्येकडं. उपाध्ये नाव आहे ना त्यांचं? उपाध्ये? हां आहेत, एक उपाध्ये आहेत आमच्याकडे. चला साहेब उतरा, तुमचं काम झालं. तुमचे उपाध्ये या बिल्डिंगमध्ये राहते आहेत. थांबे उतरा. काय उतरा? खात्री व्हायला नको. तुम्ही त्यांना जरा बाहेर बोलवाल का त्या उपाध्येना? त्यांना कसं बोलवणार बाहेर? ते आज सकाळी गेले जपानला. हो काय सांगताय काय? अहो अर्ध्या तासापूर्वी आम्ही एकत्र होतो आणि तुम्ही सांगताय सकाळी जपानला गेले. काहीतरी गोंधळ आहे. तुम्ही कुणाबद्दल बोलताय मला काही कल्पना नाही आहे, पण आमच्याकडे जे उपाध्ये आहे ते सकाळी गेले जपानला. हो आणि सकाळी गेले ते विमानतळावर सुद्धा. मला एक सांगा, आज त्यांच्याकडे मुंजीचा कार्यक्रम होता का हो? मुंज? नाही, मला वाटतं तुम्हाला हवे असलेले उपाध्ये हे आमचे जपानी उपाध्ये नाही आहेत बरं का. तेवढ्यात रिक्षावाला मला म्हटला, काय घाबरू नका साहेब, इथून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आणखीन एक बिल्डिंग आहे बँकवाल्याची, तिथं चौकशी करू आपण. आणि मग रिक्षा त्या दिशेनं निघाले. थोड्या वेळात एका मोठ्या आकाराच्या हाऊसिंग सोसायटीसमोर रिक्षा उभी करून त्याने आज जाऊन चौकशी केली. धावत आला आणि म्हटला, साहेब इथं उपाध्ये म्हणून कोणी नाही, पण पाध्ये म्हणून एक आहे, चालतील का तुम्हाला? मुळी चालणार नाही. ठीक आहे, नाही चालणार तर माझा बी आग्रह नाही आहे. रागवता कशाला राव तुम्ही? अरे तुझ्या काही गडबडीमुळे झालाय सगळा घोटाळा. आता मी जायचं कोणाकडे? नाही तुमचा आणखीन कोणी मित्र नातेवाईक असं नाही तर त्याचा संपूर्ण पत्ता सांगा. आत्ता त्याच्या पुढे नेऊन तुम्हाला उभं करतो, नाही तर कान पाकडायचा आपला तुम्ही. नाही. दोन्ही हाताची घडी छातीवर ठेवून मी निश्चयी स्वरात त्याला म्हणालो, नाही. या उपाध्यायांशिवाय माझा अख्ख्या मुंबईत कोणी नाही आहे. त्यापेक्षा असं कर, मला तुझी ते रिक्षात घेतलं होतंस ना तिथे परत नेऊन सोड. कदाचित उपाध्ये मंडळी माझी वाट बघत तिथे उभे असतील. ही आयडिया काही नवीन नाही साहेब, मला सुद्धा ती मागाशी सुचली होती. पण खरं सांगायचं ना
तर तुम्हाला जिथनं घेतलं ना ती जागा माझी मलाच आठवणं आता. नाही तर तुमची पेढा मी तिथं नसती वय सोडली. साले पेढा बेडा म्हणायचं कारण नाही, जिभेला लगाम घालतो व तुम्ही बी मला साल्या बिल्या म्हणायचं काय कारण नाही सांगून ठेवतोय. ठीक आहे, पण आता पुढे काय करायचं बोल रे. तुझ्या लक्षात चढलोय ना, हा गाढवपणा झाला माझा. आपण असं करू साहेब, इथून 10-15 मिनिटाच्या अंतरावर एक सोसायटी आहे, तिथं जाऊन चौकशी करू का. कुणा ठाऊ साहेब, मला आतनं लय वाटतंय बरं का, तिथं तुमचा त्यो उपाध्याय असला पाहिजे. मग ठीक आहे रे, चल बाबा. आणि थोड्या वेळाने आम्ही आणखीन एका सोसायटी समोर गेलो. काय हो, इथे कोणी उपाध्याय राहतात का हो? घाईघाईनं आतल्या दिशेनं जाणाऱ्या एका धोतरवाल्याला मी विचारलं. मीच उपाध्याय. कुणाकडून आलात आपण? अर्थात कोणाकडूनही आला असला तरी माझं उत्तर एकच आहे, मला तुमच्याकडे पूजेला येणं जमणार नाही. नाही, पूजेला आम्हाला नको आहे कोणी, आम्ही एका उपाध्यायाला शोधतोय. कुठल्या उपाध्यायाला शोधताय आपण? एक उपाध्याय आहेत बघा, माझ्याच वयाचे आहेत, माझ्यासारखे त्यांचे केस पिकले, माझ्यासारखा ते चष्मा घालतात. अच्छा, म्हणजे डिट्टो तुमच्यासारखे आहेत म्हणा ना तुमचे ते उपाध्याय. हो, तसं आमच्यात थोडं साम्य आहे खरं. मग आता एकच सांगा, तुम्हीच तर ते उपाध्याय नाही ना? काय काही लोक स्वतःच्या आत्म्याच्या शोधात असतात, तर काही जण स्वतःच्याच शोधात निघालेले असतात. तशी तुमची केस नाहीये ना? नाही हो, मी जोशी आत्म्यालाही शोधत नाहीये, स्वतःलाही शोधत नाहीये, मी शोधतोय उपाध्यायाला. मग मला आणखीन एक सांगा, हे तुमचे उपाध्याय पूर्वी मुंबईत राहायचे, ते तिथला ब्लॉक विकून इथे आलेत का राहायला? हो, तेच ते. पण तेच असणं कसं शक्य आहे? तुम्ही कधीपासून शोधताय त्यांना? मगापासून तास दीड तास झाला असेल. तास दीड तास असेल तर ते उपाध्याय असू शकत नाही ते. कारण मी म्हणतोय त्या उपाध्यायांना जाऊन वर्ष झालंय. तुम्ही असं करा, तुमच्या ओळखीचे आणखीन एखादे उपाध्याय असतील तर जरा आठवून सांगा ना प्लीज. त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुमच्या उपाध्यायांना शोधायचं थांबा आणि तुम्ही आपल्या घरी निघून जा. घरी जा म्हणायला तुमचं काय जात आहे? मी राहतो भोपाळला, जाणार कसं? माझे कपडे पैसे ट्रंकेत आहेत आणि ट्रंक आहे त्या उपाध्यायाकडे. त्यानंतर आणखीन 2-3 ठिकाणी विचारपूस केली, पण त्यातनं निष्पन्न मात्र काही होईना. शेवटी मी उपाध्यायाच्या घरी जायचा नाद सोडला. रिक्षावाल्याला म्हणालो, मला एखाद्या पोलीस ठाण्यात घेऊन चल, मी घेतो पोलिसांची मदत. अरे पण पोलिसाला कुठं माहिती साहेब तुमचे उपाध्याय कुठं राहतात? मुकाट्यानं चल रे, जशी तुमची मर्जी साहेब. भाडं 25 रुपये झालं, एक फुटकी कवडी मिळणार नाही तुला. चांगला घोळ झालाय तो तुझ्यामुळे झालाय. ही तुझी कंडम रिक्षा एकदम सुरू केली नसतीस ना, तर आता मी माझ्या उपाध्यायाच्या घरात आरामात बसलेलो असतो. आता खिशात दमडी नसताना भोपाळ कसं गाठायचं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. साहेब तुम्ही भोपाळीचे आहे ना? मग तुम्ही त्या सुरमा भोपालीला ओळखत असाल ना साहेब? सुरमा भोपाली कोण आहे हा सुरमा भोपाली? सुरमा भोपाली म्हणजे जगदीप हो, जगदीप. सिनेमा नट नाही का जगदीप? भोपाळच्या माणसांविषयी त्याला लय लाळ आहे साहेब, त्याची मदत घ्या तुम्ही. तो तुम्हाला आपल्या खर्चानं भोपाळला पाठवायची व्यवस्था करतोय बघा. काय सांगतोयस काय साहेब? आता मी तुम्हाला पोलीस चौकीत सोडतो, तिथल्या इन्स्पेक्टरला तुम्ही सांगा, म्हणायचं तुम्ही जगदीपचे नातलग आहे. पोलीस स्वतःचे जीपमधनं तुम्हाला त्याच्याकडं पोचवतील बघा. आणि तो जगदीप भेटला ना, सगळा प्रकार सांगून टाका, तो तुम्हाला मदत करणार साहेब. आपण ते ठीक आहे, तू म्हणतोस तर तसंही करून बघेन, दुसरा कुठला मार्ग नाही आहे. पण हे कर, पोलीस चौकीवर मला सोडून पळून जाऊ नको. आता मी कशाला पळून जातोय साहेब? अहो तुमच्या ओढवलेल्या प्रसंगाची कल्पना आली की मला. काय हवं तर तुम्ही माझा रिक्षेचा नंबर लिहून घ्या. काय माझी रिक्षावाला म्हणून काहीतरी जबाबदारी आहे का नाही? आणि मी पोचलो बरं का, पोलीस चौकीत पोचलो. तिथे पोलीस, सराईत गुन्हेगार यांची इतकी गर्दी होती आणि त्या सगळ्यांचे चेहरे इतके एकसारखे दिसत होते की सुरुवातीला गुन्हेगार कोण पोलीस कोण मला काही कळे ना. गणेशातल्या एका पोलीस इन्स्पेक्टरला हेरलं, त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो, म्हणालो मला सुरमा भोपाली जगदीपकडे जायचं आहे. जगदीपकडे? तो तुमचा कोण लागतो? माझा नातेवाईक आहे तो. अच्छा. सिनेनटांचे आपण नातेवाईक होत असे सांगणारे बरेच जण भेटतात आम्हाला बरं का. पण तुमच्या वयाकडे बघून विश्वास ठेवावा असं वाटतंय मला. बसा जीपमध्ये बसा, मलाही पाली हिलच्या दिशेला जायचं आहे. आणि काय सांगू तुम्हाला, रिक्षावाल्याची ती आयडिया 100% यशस्वी ठरली.
पाली हिलच्या घरात जगदीपची भेट झाली. मी त्याला घडलेली सगळी हकीकत सांगितली. आपले डोळे घरा फिरवत आणि आचरट अंगविक्षेप करत तो म्हणाला, ठीक है ठीक है, अच्छी सिचुएशन हमारी फिल्म के लिए. एक आदमी बंबई में खो जाता है, फिल्म स्टार के पास आता है, बहुत अच्छा है, पब्लिक हसेगी, रोड पोट हसेगी. आणि त्या दिवशी त्या जगदीपच्या घरी पाहुणचार जोडून त्यांनी काढून दिलेल्या विमान तिकिटावर प्रवास करून हवेत उडत उडत मुंबईहून मी भोपाळला पोहोचलो हात मोठे. आणि मग काकांनी बसल्या बसल्या टेबलाचा खण उघडला, आत हात घातला, माझ्यासमोर एक विमानाचं जुनं तिकीट टाकलं आणि म्हणाले, बघा हे ते तिकीट, कुणी संशय घ्यायला नको ना म्हणून जपून ठेवलंय. जोशी काकांनी आपली कहाणी संपवली. मी त्यांच्याकडे पाहत विचारता झालो, काका हे सगळं खरंच घडलंय का हो? नेमके त्या क्षणी बाहेर गेलेली काकांच्या घरातली मंडळी आली. बायका मुलं मला बघून लगबगीनं आतल्या दिशेनं गेली. काकांचा मुलगा माझ्या शेजारच्या खुर्चीत बसला. बरं का रे नंदू, हे मुंबईचे पाहुणे आहे, हा माझा ज्येष्ठ मुलगा बरं का नंदू, LICत असतो. अरे नंदू बरं का, मी पाहुण्यांना ती घटना ऐकवली. कुठली घटना? नंदूनी शुष्क आवाजात विचारलं. ती रे, मी मुंबईत हरवलं होतं ती, आणि जगदीपनी मला विमानाचं तिकीट काढून भोपाळला पाठवलं ना, ती घटना. त्याबरोबर एक आश्चर्य घडलं. गोरा मोरा चेहरा करून नंदू माझ्याकडे बघायला लागला. मधल्या दारात उभी असलेली 10-12 वर्षाची मुलगी रुमालात तोंड लपवत आतल्या दिशेनं पळाली. हा काय प्रकार आहे सगळा? ठीक आहे, थोड्या वेळा चहा झाला. मी घड्याळात बघितलं, आता निघायला पाहिजे. उठून उभा राहिलो, नमस्कार केला, म्हणालो, आता मी निघतो, वेळ बराच गेलाय, मी आभारी आहे तुमचा. चला मी पण येतो तुमच्याबरोबर बाहेर. असं म्हणत काकांचा मुलगा नंदू माझ्याबरोबर बाहेर आला. वाटेत म्हणाला, काकांनी सांगितलेली घटना तुम्हाला खरी वाटली का? नाही, तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो. काकांना कोणी अनोळखी व्यक्ती भेटली ना की उगाच असं काहीतरी सांगत बसायची सवय आहे. हो, पण त्यांनी तर सगळं जसं घडलं तसं सांगितलं मला. नाही, मी नाही म्हणतच नाही ना. आमच्या भोपाळात त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला ती गोष्ट माहितीच आहे. काकांच्याच तोंडून ऐकली आहे सगळ्यांनी, पण त्या गोष्टीला अर्थ नाही आहे. अर्थ नाही आहे असं कसं म्हणता? ही सिनेमातली मंडळी कधी कधी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जातात. जगदीपविषयी नाही, पण बाकी इतर कोणाकोणाविषयी ऐकलंय मी पुष्कळ. मान्य करतो, मी ते मान्य करतो ना, पण काकांच्या बाबतीत असलं काही घडलेलं नाही आहे. अहो, आमचे काका गेल्या कित्येक वर्षात भोपाळच्या नाही तर आमच्या घरातनं सुद्धा बाहेर नाही पडलेले. टेबलाच्या पलीकडे ते बसले होते, त्यामुळे तुमच्या लक्षात नाही आलं. ते एका पायाने आधू आहेत बरं का, त्यांना चालता नाही आहे. मी नंदूकडे पाहत राहिलो. त्यावर नंदू एवढंच म्हणाला, आता माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर एक काम करा, तुम्ही आता मुंबईला चाललाय तर मुद्दाम घ्या ना ते भेट जगदीपची. तो जो म्हणाला त्यांनी काकांचं तिकीट काढून दिलं होतं, तर मी काकांच्या हकीकतेवर विश्वास ठेवीन. मंडळी, आता मुंबईला पोचलो ना की एक काम करायचंय, त्या सुरमा भोपाली जगदीपला गाठायचं आहे मला. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, हा जगदीप नेमका राहतो कुठे? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. ही कथा लाईक करा आणि हाईप जरूर करा. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.